आज तुम्ही लई जणांच्या मला असे कमेंट होत्या की ताई जिमला जाऊ नका, असं करू नका, तसं करू नका. तर तरी पण मी कोणाचं न मनावर घेता जिमला आले, व्हिडिओ टाकले. आणि आता इथून पुढे जिमचे व्हिडिओ टाकीन का नाही मला माहित नाही, पण मी सगळे दिवस अजून येणार आहे. कारखान्याला जायला जवळ आले, 15 दिवसच राहिले. तर मला ह्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे का म्हण का नाही. आधी कारखान्याला गेलं की काम असतंय, हिथं आलं की काही काम नसतंय. आता हिथं आल्यावर नुसतं खायचं आणि बसायचं. तर त्या खाण्यामुळं माझ्या पोटातलं काही सुद्धा जिरत नव्हतं. आणि जिरत नसल्यामुळं माझी जीभ बघा आता कशी दिसायली. हा जरा जीव आलाय माझ्या जिबीला. नाही तर पहिलं माहिती का माझ्या जिबीला इतके कातडे निघत होते, इतके. मी थोडासा फोटो तुम्हाला त्याच्यावर इथे हे टाकून देईन. पण माहिती का असं जशी जिमला आले का तसं माझ्या जिबीच्या कातडे सगळे कमी झाले. तर पण सरला म्हणलं सर मला भूकच लागत नाही. तर सर म्हणले भूक लागत नाही होय, चला तुम्हाला एक गोष्ट देतो. तर चला तुम्हाला मी दाखवते बरं का ती गोष्ट. सर तुम्ही त्या दिवशी ते डब्बा दिला होता का? मला लई जणांनी विचारलंय की ते तुम्ही काहीतरी काय म्हणते त्याला, प्रोटीन. हा प्रोटीन ताई तुम्हाला दिलंय का सरने असं तसं. तर तुम्ही पण म्हणला होता 1-2 वेळा की प्रोटीन घ्या. तर मला भेव वाटायचं की काय ते प्रोटीन म्हणजे वेगळंच काहीतरी असेल म्हणून. पण त्या प्रोटीनचा काहीतरी फायदा सांगतात का? काय असतं ताई, ते प्रोटीन मार्केटमध्ये गेलो तर आपण बघा खराब लोक काय करतात, ते नाव खराब करण्यासाठी ते चुकीच वागतात. ते काही कुठून तरी काहीतरी निघते, ते भाग वेगळा ठेवायचा. पण हे प्रोटीन तुम्हाला 1 चमचा बनवायला 4 लिटर दूध लागतं. आणि हे आपल्या म्हशीच्या गाईच्या दुधापासून बनवलं जातं. आणि ते आपल्या मसलची म्हणजे आतून मसल ताकद वाढीतून फॅट लॉस करायला मदत करतं. पण योग्य माणसाकडून योग्य ठिकाणाहून घेतलं तरच. कुठून न घेता मेडिकल मधून गोळी घेतली तर फरक पडतो. कुठून न घेतो किराणा दुकानातून जमतं का? नाही. मग त्याच्यामुळे ते योग्य ठिकाणी घ्यायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं घ्यायला पाहिजे, आपल्या विश्वासातल्या माणसाकडून घ्यायला पाहिजे. आणि त्याचा फरक 100% पडत असतो. ते खाण्यासाठी नाही तर गव्हर्नमेंट कशाला अथॉरिटी देईल? आता लोक म्हणते किडण्या जातात, कुठं काय हे होतं, कुठे म्हणतो अटॅक येतो. आम्ही 10 वर्षापासून घेतो, आम्हाला नाही आला की किडण्या गेल्या नाही अटॅक. तो प्रकार वेगळा असतो. ते डोपिंग इंजेक्शन वगैरे ते वेगळे असते. तर ते प्रोटीन आहे, घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट सर, पहिली भूक लागत नव्हती तरी बळच खायचे. आणि खायचं जरी बंद केलं, दिवस जरी उपाशी राहिले तरी उपाशी म्हणजे असं वाटत होतं. भूक नाही लागली किंवा नाही भूक लागली कळतच नव्हतं. पण आता हे प्रोटीन तुम्ही दिलंय का तेव्हापासून भूक लागलेली कळायला लागलं. या मला एक विचारायचं तुम्हाला, आता चालू मध्ये विचारतो, मोठा व्हायला लागला व्हिडिओ. ते तुम्ही मध्ये आता 2-3 दिवस गॅप मारला, मग तुमचं वजन वाढत असेल. लोक म्हणजे वजन लय वाढत असतो. 2 किलो कमी झाले. 2 किलो कसं काय कमी झालं? त्या दिवशी 80 होतं, तर जाताना मापलं तर 75. मालकाचं दुखायला म्हणून तब्येत बरोबर नव्हती ना, म्हणून 2 दिवस कमी. मला तर म्हणत होते ना की बंद केलं वाढत, कमी कसं काय झालं? नाही खरंच माहिती का 1.5 किलो कमी झालंय. म्हणजे 73 दाखवायला लागले. आता 73 काय 50 पॉईंट काय असं काहीतरी दाखवायला. मेहनत केल्याशिवाय करून बघितल्याशिवाय फरक नसतो जाणवत, लक्षात येत नसतं. बाहेर गप्पा मारणाऱ्या माणसाला काही वाटत. हो ना. चला तुम्हाला डबा दाखवते.